ओके. तर आपण नेक्स्ट युनिट सुरू करतोय इथिक्स इन मार्केटिंग अँड फायनान्स अँड HRM. आपण फर्स्ट युनिटमध्ये इथिक्सचे जे पॉइंट्स बघितलेले, तर इथिक्स म्हणजे काय, बिझनेस इथिक्स काय आहे, इंडिव्हिज्युअल इथिक्स काय आहे, तर हे डिस्कस केलं होतं. आता ह्याच्यामध्ये आपण मार्केटिंग मधले किंवा HR, फायनान्स या डिपार्टमेंट मधले इथिकल आणि अनइथिकल प्रॅक्टिसेस बद्दल बघणार आहोत. पहिला पॉइंट आहे इथिकल इश्यूज इन मार्केटिंग मिक्स. तर मार्केटिंग मिक्स मध्ये काय येतात, तर 4 आपण मेन पॉइंट बघतो मार्केटिंग मिक्स मध्ये. पहिला आहे प्रोडक्ट, दुसरा प्रमोशन, तिसरं प्राइस आणि प्लेस. Product, ethical concern can arise in the development of products and services. Marketers are supposed to identify and satisfy needs of consumer. Ethical concern can also appear in performance of ethical marketing activities should prevent poorly made and unsafe products. Products not made well or products delivering little benefit or less benefit than promise are commonplace criticism made to marketers. More questionable is the case of harmful product due to poor design or lack of quality. Then another point is packaging can also be source of ethical concern. आता प्रोडक्ट मार्केटिंग मिक्स मध्ये आपण जेव्हा इथिकल प्रॉब्लेम्स बद्दल डिस्कस करतोय, तेव्हा प्रोडक्ट हा मेन अस्पेक्ट आहे. कारण कुठलाही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जेव्हा एखादी ऑर्गनायझेशन सेल करत असते, तर त्याच्यामधलं पॅकेजिंग असेल प्रोडक्टचं किंवा त्या प्रोडक्टच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, त्याचं डिझाईन असेल, तर हे जे आहे तर ते जसं ऑर्गनायझेशन प्रॉमिस करतंय की ते कुठल्या पद्धतीचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस डिलिव्हर करतायत, तर त्या पद्धतीनेच ते डिलिव्हर झाले पाहिजेत. ते त्याच्यामध्ये जर गॅप असेल, त्याच्यामध्ये जर काही रॉंग प्रॅक्टिसेस असतील, म्हणजे समजा एखादं प्रोडक्ट जर सांगितलं जातंय की सर्व्हिसेस कन्सिडर करूया की 30 मिनिट्स डिलिव्हरी तुम्हाला सांगितलं जातं, आफ्टर 30 मिनिट्स यू विल गेट फ्री. तर 30 मिनिट्स नंतर सुद्धा तुम्हाला त्या सर्व्हिसेस फ्री मिळत नसतील, तर मग ते फेक प्रॉमिसेस करतात, ठीक आहे. किंवा काही प्रोडक्ट्स जे आहेत तर ते तुम्हाला प्रॉमिस केले जातात, तर समजा ग्रॅम्स मध्ये प्रॉब्लेम असतात किंवा त्यांचं जे वेट आहे ते की 100 ग्रॅम्स किंवा 1 kg हे प्रॉमिस केलेलं आहे, ठीक आहे. पण त्याचं ऍक्च्युअल वेट करून बघितलं तर ते 950 ग्रॅम असेल किंवा 80 ग्रॅम असेल. मग हे काय आहे, फेक प्रॅक्टिसेस आहेत, हा फ्रॉड्युलंट आहे. तर त्याच्यामुळे इथिकल इश्यूज इन मार्केटिंग मध्ये प्रोडक्टमध्ये पहिलं प्रोडक्टचं डिझाईन असेल, प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसेसचा परफॉर्मन्स असेल, त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग मध्ये सुद्धा काही प्रोडक्ट्स जे आहेत तर ते चांगल्या पद्धतीचे पॅकेजेस यूज केले जातात, पण प्रोडक्ट क्वालिटी जी आहे तर ती कमी असते, ठीक आहे. आता एक एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर ट्रेन मधले जे पॅकेज फूड आपल्याला मिळतं, ठीक आहे, तर त्या पॅकेजिंगची कॉस्ट जास्त घेतली जाते. म्हणजे जर आपण एखादा प्रोडक्ट आपल्याला इझिली 20 रुपीजला मिळत असेल, तर तेच प्रोडक्ट त्यांनी त्या बॉक्समध्ये पॅक करून दिल्यानंतर तुम्हाला तेच प्रोडक्ट 40 रुपयाला ते सेल करतात. म्हणजे हे फेक प्रॅक्टिसेस आहेत, अनइथिकल बिहेवियर आहे. त्याच्यानंतर आहे प्रमोशन. The most commonplace ethical concern in promotion is deception. Deception is commonplace in advertising. For example, overstating a product's feature or performance in contrary to the ethics. आता प्रमोशन मध्ये आपण ऍडव्हर्टायझिंग असेल, मार्केटिंग असेल, तर ह्या गोष्टी कन्सिडर करतो की एखाद्या प्रोडक्ट बद्दल, एखाद्या सर्व्हिसेस बद्दल आपण
कंझ्युमर पर्यंत, त्या मार्केट पर्यंत पोहोचण्यासाठी जे मीडियम यूज करतो, प्रमोशनल वे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असतील किंवा मार्केटिंग असेल, तर त्याच्यात जास्तीत जास्त फीचर्स जे आहेत तर ते सांगितले जातात किंवा ओव्हर फीचर्स सांगितले जातात. जसं शॅम्पूच्या ऍडव्हर्टाइजमेंट्स असतील किंवा बेस्ट एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं, आपण याआधी पण हे एक्झाम्पल डिस्कस केलंय की वॉशिंग पावडरचे जे ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात किंवा वॉशिंग सोपचे डिटर्जंटच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट्स असतात, तर त्याच्यामध्ये जो कपडे इतके क्लीन झालेले दाखवतात तरी ते फेक आहे प्रमोशन. ठीक आहे. त्याच्यामुळे ते ऍडव्हर्टाइजमेंट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बॅन केल्या जातात. कारण त्याच्यावर पण क्रिटिसिझम होत असतं, त्याच्यावर पण कंट्रोल असतो त्या ऍडव्हर्टाइजमेंट्सवर. कारण तितका रिझल्ट 100% रिझल्ट जो आहे तर ते प्रोडक्ट यूज केल्यानंतर मिळत नसतो. मग तशा पद्धतीचे ऍडव्हर्टाइजमेंट करणं हे अनइथिकल आहे. नेक्स्ट आपण पॉइंट बघायचा झाला तर तो आहे प्राइस. Marketers should be allowed to charge any price they want, provided there is no price discrimination among consumers and that price are all inclusive. However, too high prices are not ethical when they do not reflect the existing cost structure but are a mean to take advantage of consumers. This is especially true in the case of monopolies, oligopolies and cartels. आता प्राइजेसच्या बद्दल जर डिस्कस करायचं झालं तर आपण प्रोडक्टच्या ज्या प्राइजेस आहेत तर काही रिटेलर्स जे आहेत तर ते त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते MRP पेक्षा जास्त प्राइसला सेल आउट करतात. ठीक आहे. मग ह्याच्यात आपण जास्तीत जास्त एक्झाम्पल कुठलं कन्सिडर करू शकतो, तर सॉफ्ट ड्रिंक आपण जे परचेस करतो त्याच्यावर MRP 40 रुपीज जरी असेल तरी सुद्धा आपल्याला ते 45 रुपीजला सेल करतात आणि सांगताना काय सांगतात की त्याचे कुलिंग चार्जेस घेतले. ठीक आहे. पण ते कुलिंग चार्जेस सकट कन्सिडर करून MRP जी आहे तर ती डिसाइड केलेली असते. म्हणजे ही अनइथिकल प्रॅक्टिसेस आहेत. त्याच्यानंतर काही प्रोडक्ट्सच्या ज्या प्राइजेस आहेत तर फॉर एक्झाम्पल 99 रुपीज प्राइस असेल तरी पण 100 रुपीजच घेतले जातात. ठीक आहे. म्हणजे सगळेच जण तुम्हाला 1 रुपी परत देतात असं नाहीये, किंवा त्या 1 रुपीच्या ऐवजी तुम्हाला चॉकलेट वगैरे दिलं जातं. आता लास्ट इयर अमेयने मला वाटतं प्रोजेक्ट केला होता त्याच्यावर. अमेय, श्रावणी वगैरे त्याच्यावर त्यांनी प्रोजेक्ट केला होता 1 रुपीजचा, की किती रिटेलर्स जे आहेत तर ते 1 रुपी परत देतात आणि किंवा त्याच्याऐवजी काहीतरी दुसरी वस्तू देतात. तर ह्या प्रॅक्टिसेस अनइथिकल आहेत कारण त्या ऑड प्राइसिंग आहेत. त्याच्यानंतर प्लेस. Consumers can be manipulated without knowing it through marketing techniques in distribution outlets. Ethical concerns are also linked with segmenting, targeting, and positioning process. आता प्लेसेस जे आहेत तर त्याच्या थ्रू डिस्टॉर्शन असेल किंवा अनइथिकल प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या कशा केल्या जातील, तर त्याच्यामध्ये टार्गेटेड मार्केट जे आहेत किंवा टार्गेटेड कन्झ्युमर जे आहेत तर मार्केटिंग जे केलं जातं, तर काही बेबी प्रोडक्ट्स असतील किंवा काही लहान मुलांसाठीचे प्रोडक्ट्स आहेत, मग टॉयज असतील, चॉकलेट्स असतील, तर ते प्रोडक्ट्स हे तुमचे टार्गेटेड कन्झ्युमर आहेत पण ते ऍक्च्युअली बाय करू शकणार नाहीयेत. तुम्ही त्यांच्यावर इन्फ्लुएन्स करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या प्रोडक्टचं पोझिशनिंग जे आहे
कस्टमरच्या माइंडमध्ये ज्या प्रोडक्ट बद्दल ज्या इमेजेस क्रिएट होतात, ठीक आहे, प्रोडक्ट पोझिशनिंग, तर ते इतकं स्ट्रॉंगली केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण काही प्रोडक्ट्स जे आहेत तर ते कंटिन्युअसली कन्सिडर करतो एक्झाम्पल्स मध्ये, जसं की नूडल्स म्हटलं की मॅगी लक्षात येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर एखादी टूथपेस्ट जर आपण कन्सिडर करणार असू तर लगेच कोलगेट, त्याच्यानंतर चॉकलेट कन्सिडर करायचं झालं तर कॅडबरी. तर हे प्रोडक्ट पोझिशनिंग आहे, ठीक आहे. मग ह्या ज्या प्रॅक्टिसेस केल्या जातात किंवा ह्याचे जे मार्केटिंग केलं जातं तर ते इतक्या स्ट्रॉंगली केलं जातं की कस्टमरच्या माइंडवर त्याचा खूप जास्त स्ट्रॉंग इम्पॅक्ट होईल. त्याच्यानंतर प्लेसेसच्या बाबतीत कन्सिडर करायचं झालं तर म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल स्टोअर्स जे आहेत तर तिथे पण ज्या पद्धतीने डिस्प्ले केले जातात प्रोडक्ट्स किंवा आपण स्ट्रीट शॉपिंग पण कन्सिडर करतो, ठीक आहे. मग स्ट्रीट शॉपिंग मध्ये सुद्धा काही प्रोडक्ट्स जे आहेत तर ते फक्त आउटलेट मध्ये मिळणंच आपल्याला एक्सपेक्टेड असतं. काही ब्रँडेड प्रोडक्ट्स जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला त्या स्ट्रीट शॉपवर बघायला मिळतात, ठीक आहे. म्हणजे ह्या पण अनइथिकल प्रॅक्टिसेस आहेत की त्या प्रोडक्टचे जर आउटलेट असतील तर ते स्ट्रीटवर असणं चुकीचं आहे. नेक्स्ट, अनइथिकल मार्केटिंग प्रॅक्टिसेस इन इंडिया. आता अनइथिकल मार्केटिंग प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर इंडियन मार्केटमध्ये बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत की जसं की मार्केटिंग ज्या पद्धतीने केलं जातं की स्वतःचं प्रोडक्ट चांगलं आहे दाखवण्यासाठी दुसऱ्या प्रोडक्टशी कम्पेअर केलं जातं किंवा फेक प्रॉमिसेस केले जातात, फेक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. तर त्याचा स्टडी करणार त्याच्यामध्ये 10 पॉइंट्स आहेत. पहिलं आहे मेकिंग फॉल्स exaggerated or unverified claims. In a desperate bid to compel potential or existing customer to buy their product or services, some marketers use false statements, exaggerated benefits, or make unverifiable claims about their offer. आता मार्केटमध्ये काही प्रोडक्ट्स जे आणले जातात तर त्याचे बेनिफिट्स जे आहेत तर ते खोटे बेनिफिट सांगितले जातात किंवा त्या प्रोडक्ट मधून जितके बेनिफिट मिळणार नाहीये त्यापेक्षा जास्त बेनिफिट वाढीव सांगितले जातात किंवा ते व्हेरीफाईड पण नसतात. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं तर वेट लॉस कन्सिडर करायचं झालं तर वेट लॉस साठी काही प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात की तुम्हाला एक्सरसाइज करायची गरज नाहीये, तुम्ही ते प्रोडक्ट्स यूज करा आणि तुमचा वेट लॉस होईल, ठीक आहे, आणि तुम्ही फिट व्हाल. मग त्याच्यासाठी त्यांनी पिरियड दिलेला असतो की 2 वीक्स तुम्ही हे प्रोडक्ट यूज करा. त्याच्यासाठी काही डाएट सांगितलं जातं. तर हे काय आहे, फॉल्स आहे, फॉल्स प्रॅक्टिसेस आहे. तुमचा हा वेट लॉस जो होतो तर तो तुमच्या हेल्थच्या दृष्टीने खूप म्हणजे त्याचे जे इम्पॅक्ट असतात तर ते वाईट होतात तुमच्या हेल्थवर. कारण अशा कुठल्याही पद्धतीने जेव्हा तुम्ही वेट लॉस करता तेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट बंद केल्यानंतर तुमचं वेट गेन पुन्हा होतं, ठीक आहे. आणि ह्याचे साईड इफेक्ट पण असतात या प्रोडक्ट्सचे. कारण तुम्हाला जितकं फूड कन्झ्युम करायला हवंय तितकं फूड तुम्ही कन्झ्युम करत नाही आणि त्याच्या ऐवजी तुम्ही ते रेडीमेड फूड जे आहे, प्रिझर्वेटिव्ह जे आहे तर ते यूज करत असतात, ठीक आहे. ही एक पहिली अनइथिकल प्रॅक्टिसेस जी इंडियामध्ये चालते. दुसरी आहे डिस्टॉर्शन ऑफ फॅक्ट्स टू मिसलीड और कन्फ्यूज पोटेन्शियल बायर्स. This is another common unethical marketing practices. A typical example is when a food processing company claims that its products are sugar free or calorie free,
when indeed they contain sugar or calories. Such a company is only trying to mislead potential buyers since they are unluckily to buy the products if it is made known that they contain sugar or calories. आता जे ऍक्च्युअल फॅक्ट्स आहेत की जसं एखाद्या प्रोडक्ट मध्ये शुगर आहे, कॅलरी आहे, म्हणजे त्या प्रोडक्ट मधला ऍक्च्युअल कंटेंट जो आहे, तर त्याच्यावर तुम्ही जेव्हा प्रोडक्ट सेल करत असता, म्हणजे शुगर फ्री प्रोडक्ट्स आहेत किंवा 0 कॅलरी आहे, तर त्याच्यात ते मेंटेन केलेलं नसेल, तर ते तुम्ही कस्टमरला, म्हणजे तुमच्या पोटेन्शियल कस्टमरला आणि एक्झिस्टिंग कस्टमरला सुद्धा काय करताय, मिसलीड करताय. त्यांना खोटी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताय. म्हणजे काही ज्युसेस जे आहेत, ठीक आहे, मार्केटमध्ये असलेले ज्युसेस, त्याच्यामध्ये शुगर फ्री असं त्यांनी लिहिलेलं असतं. पण त्या ज्युसेस मध्ये ऍक्च्युअल कंटेंट जो आहे तर तो असतो, म्हणजे शुगर असते त्याच्यामध्ये. म्हणजे फेक प्रोडक्ट्स जे आहेत तर ते सेल केले जातात. त्याच्यानंतर आहे कन्सिलिंग डार्क साइड्स और साइड इफेक्ट्स ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिसेस. This unethical marketing practices is rife in the natural remedies industries, where most manufacturers deceive potential buyers that their products have no side effects because they are made from natural products. आता काही प्रोडक्ट्स जे आहेत की त्याचे साईड इफेक्ट प्रोडक्टचे किंवा सर्व्हिसेसचे, तर ते सांगितले जात नाहीत, त्याच्याबद्दल अवेअर केले जात नाही कस्टमरला. मग देर इज नो साईड इफेक्ट किंवा मेड फ्रॉम नॅचरल प्रोडक्ट्स, अशा पद्धतीने जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात, तर प्रत्येक प्रोडक्टचा काहीतरी साईड इफेक्ट असतो. अगदी नॅचरल किंवा आयुर्वेदिक प्रोडक्ट जरी परचेस करायचे झाले, यूज करायचे झाले, तरी त्याच्या एक सर्टन लिमिट नंतर किंवा सर्टन पिरियड नंतर, कारण त्याचा जो तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट बघायला मिळणार आहे, तर तो त्या लिमिट पर्यंतच असणार आहे. ठीक आहे, म्हणून ते कन्सर्न करूनच प्रोडक्ट यूज केले पाहिजेत. त्याचे साईड इफेक्ट बद्दल तुम्ही अवेअर असलं पाहिजे. आणि जेव्हा अशा कंपनी ऍडव्हर्टाइजमेंट करताना असं ऍडव्हर्टाइजमेंट करतात की ह्याचा काही साईड इफेक्ट नाहीये, तर तो फेक आहे. ठीक आहे, इन्स्टेड ऑफ दॅट देअर आर लिस्ट साईड इफेक्ट किंवा लेसर दॅन अदर प्रोडक्ट्स, केमिकल प्रोडक्ट्स, या पद्धतीने जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट केली जाईल, तर तेव्हा ती इथिकल असेल. ठीक आहे, की त्याच्यामध्ये ते अवेअर करतात की ह्या प्रोडक्टचा साईड इफेक्ट आहे, पण तो खूप कमीत कमी साईड इफेक्ट आहे. ठीक आहे, तर ही एक अनइथिकल प्रॅक्टिसेस आहे. त्याच्यानंतर bad mouthing rival products, emphasizing the dark side of firms' rival products in a bid to turn potential customers towards one own products, another common but unethical marketing practices. Rather than resort to the bad strategy, one should emphasize on those aspects that make firms offer stand out from the rest of the pack, that's professional and ethical. मगाशी जसं मी म्हटलं होतं की स्वतःचं प्रोडक्ट जे आहे तर ते सेल करण्यासाठी त्याच्या मार्केटिंग मध्ये स्ट्रॅटेजी यूज केली जाते की जी अनइथिकल आहे, की त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट कसं चांगलं आहे बाकीच्या म्हणजे रायव्हल कंपनीपेक्षा, तर त्या पद्धतीने म्हणजे कंपॅरिझन करून ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. काही वर्षांपूर्वी कोलगेटची ऍडव्हर्टाइजमेंट तशा पद्धतीची होती की बाकीच्या टूथपेस्ट यूज केल्यानंतर काय इफेक्ट मिळतो आणि कोलगेट यूज केल्यानंतर कसा पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतो. त्याच्यानंतर पतंजलीच्या ऍडव्हर्टाइजमेंट जर बघितल्या असतील तर त्यांची स्ट्रॅटेजी कायम हीच होती की ते रायव्हल प्रोडक्ट्सला डॉमिनेट करत होते, कम्पेअर करत होते आणि ऍडव्हर्टायझिंग करत होते. ह्या प्रॅक्टिसेस अनइथिकल आहेत, कारण तुम्ही फक्त तुमच्या प्रोडक्टचे किंवा सर्व्हिसेसचे फीचर्स सांगितले पाहिजेत, बाकीच्या प्रोडक्टशी कम्पेअर करत बसण्यापेक्षा.
नेक्स्ट आहे युजिंग ऑफ वुमन इन रिलेव्हंट ॲडव्हर्टायझिंग. The rate at which even reputable brands are resorting to this unethical marketing practice is quite alarming. आता एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं तर काही प्रोडक्ट्स जे आहेत किंवा सर्व्हिसेस जे आहेत तर त्याच्यामध्ये विमेन्सना उगाचच यूज केलं जातं आणि न्यूडिटी असेल किंवा हाफ नेकेड मॉडेल्स जे आहेत तर त्याच्यामध्ये यूज केले जातात. मग मॅगझिनच्या ॲडव्हर्टाइजमेंट असतील, टीव्हीच्या असतील, बिलबोर्डच्या असतील, तर त्याच्यावर आपल्याला बऱ्याचदा ह्या गोष्टी बघायला मिळतात. इवन मेन बॉडी स्प्रेच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स मध्ये सुद्धा अशा पद्धतीने विमेनना रिप्रेझेंट केलं जात होतं आणि त्याच्यावर नंतर बॅन आला. एक 7-8 वर्षापूर्वीच्या जर ॲडव्हर्टाइजमेंट्स बघितल्यात बॉडी स्प्रेच्या तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट्स बॅन केल्या होत्या ज्याच्यामध्ये विमेन यूज केल्या गेल्या होत्या ॲज अ मॉडेल. त्याच्यानंतर आहे using fair tactics. This is another common unethical marketing among salesperson. Many times we hear that saying something like this price is limited time offer. If you don't buy now, you might have to pay much more to buy it later because of offer will end up in 2 days time and the price will drop. आता काही मार्केटिंग पर्सन आहेत किंवा सेल्स पर्सन जे आहेत तर ते ह्या स्ट्रॅटेजीचा यूज करतात की जेणेकरून त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते सेल व्हायला पाहिजेत. की ही आता लिमिटेड टाइम साठी ऑफर आहे, ही ऑफर 2 दिवसामध्ये संपणार आहे, हे प्रोडक्ट आता बाय केलं तर तुम्हाला 50 रुपयाला मिळेल. आपण एक्झाम्पल बघतोय, हे आता 50 रुपयाला मिळेल, तेच जर 2 दिवसांनी मार्केटमध्ये परचेस करायला गेला तर तेच प्रोडक्ट तुम्हाला 100 रुपीजला मिळेल. अशा पद्धतीने कस्टमरला जवळजवळ फोर्स केलं जातं, प्रेशराईज केलं जातं की जेणेकरून ते तुमच्या फेवरमध्ये डिसिजन घेतील आणि खरं तर तशा पद्धतीने कुठल्याही ऑफर्स ज्या असतात तर त्या अवेलेबल नसतात. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये मोटिव्ह काय असतो की कस्टमरला प्रेशराईज करून त्यांना आपले प्रोडक्ट सेल करणं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लॅगॅरिझम ऑफ मार्केटिंग मेसेजेस. Through uncommon, some business owners and salesperson engage in using the exact marketing message of their competitors to market their own products or services. Creativity is a huge part of marketing and using other businesses marketing messages just passes one of being creatively bankrupt and fraudulent. The plagiarism मार्केटिंग मेसेजेस जे आहेत की एखादी स्कीम असते किंवा एखादं जॉब तुम्हाला काही मेल्स पण येतात जॉब रिलेटेड. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ते काय करतात की तुम्ही घरी बसून महिन्याला 30-40 हजार रुपये कमवू शकता वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला मिसलीड केलं जातं. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं नाव एनरोल करता, त्याच्यामध्ये तुमचा बँकचा डेटा कलेक्ट केला जातो. तुम्हाला कधी कधी पैसे पण भरायला सांगितले जातात. त्याच्यामध्ये पुन्हा 2 गोष्टी असतात की तुम्हाला तो जॉब मिळण्यासाठी पैसे भरावे लागतात. तर ते तुम्हाला मिळत नाहीत परत. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये पण अडकवलं जाऊ शकतं किंवा तुमचे बँक डिटेल्स घेतल्यानंतर तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे जे आहेत तर ते काढून घेतले जाऊ शकतात. ठीक आहे. हे प्लॅगरिझम ऑफ मार्केटिंग मेसेजेस आहेत. ह्याच्यामध्ये आता ही मी स्कीमचं एक्झाम्पल दिलं की ज्या फेक स्कीम्स असतात. त्याच्यानंतर आहे एक्सप्लॉयटेशन. दिस इज चार्जिंग फॉर मच मोर दॅन ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. आता मगाशी आपण हे एक्झाम्पल कन्सिडर केलं की कूलिंग चार्जेस सांगून तुम्हाला जे MRP पेक्षा जास्त कॉस्ट जे आहे तर ती पे करावी लागते एखादं सॉफ्ट ड्रिंक बाय करताना, तर ते एक्सप्लॉयटेशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे
demeaning references, sources, age, sex, origin. Ethical marketing must be devoid of all forms of discrimination. आता मार्केटिंगमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन असता कामा नये, की जेंडर वाईज असेल, रिलिजन असेल, नॅशनॅलिटी असेल किंवा क्लास वाईज असेल. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो की फेअर अँड लवलीचं जे एक्झाम्पल होतं की म्हणजे फेअरनेस म्हणजेच ब्युटी आहे का, तर नाही. मग त्याची कन्सेप्ट जसजशी चेंज होत गेली तसं त्यांनी त्यांचं प्रोडक्टचं नाव पण बदललंय, ग्लो अँड लवली केलंय. ठीक आहे. आधी त्यांच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट होत्या की 8 वीक्स मध्ये तुम्हाला इफेक्ट बघायला मिळेल ती क्रीम यूज केल्यानंतर. मग जेंट्स साठी वेगळं प्रोडक्ट बनवलं होतं, लेडीज साठी वेगळं प्रोडक्ट होतं. तर ह्या पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन आहे की ब्युटी डिफाईन कोण करतं हे त्याचे सर्कमटन्सेस आहेत ते, की फेअरनेस म्हणजेच ब्युटिफुल असं नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्या ऍडव्हर्टाइजमेंट बॅन केल्या गेल्या आणि म्हणून ते ग्लो अँड लवली अशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करत होते आणि आता पुढे जाऊन काही महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या प्रोडक्टचं नावच बदललंय. त्याच्यानंतर आहे स्पॅमिंग. स्पॅमिंग इज व्हेन वन सेंड unsolicited mails to potential customers encouraging them to buy products and services. आता तुम्ही जेव्हा ऑनलाईन प्रोडक्ट परचेस करता ऑनलाईन साइट्स वरून, तेव्हा तुम्हाला कंटिन्युअसली तुम्ही जे प्रोडक्ट सर्च केलेत किंवा तुम्ही ज्या पद्धतीचे प्रोडक्ट ऑर्डर केलेत तर त्या रिलेटेड तुम्हाला मेल्स येत राहतात. ते स्पॅम मेल्स की तुम्ही कस्टमरने डिमांड न करता म्हणजे तुम्ही सजेशन्स हा ऑप्शन दिलेलाच नाहीये, तर तुम्हाला कंटिन्युअसली ते स्पॅम मेसेज येत राहतात. ठीक आहे. ते त्याची तुम्हाला गरज असतेच असं नाहीये. मग ही पण अनइथिकल प्रॅक्टिसेस आहेत. ते जर आपण रेकमेंडेशन ऑप्शनचा जर ऑन केला असेल आणि मग तुम्हाला त्याच्या रिलेटेड मेसेज येत असतील तर ते काय आहे, इथिकल आहे. पण ते तसं न करता तुम्ही पोटेन्शियल कस्टमर म्हणून तुम्हाला त्या पद्धतीचे मेल्स किंवा मेसेजेस येत राहतात. दॅट इज स्पॅमिंग.